एच-डी-एफ-सी बँकेमधून खूप मोठा घोटाळा समोर आलाय, ज्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. एच-डी-एफ-सी बँकेमध्ये ज्या लोकांचे अकाउंट आहेत, त्या सर्वांना भीती आहे, आपले पैसे आता बुडतील की काय? कारण की या घोटाळ्यामध्ये राज्य सरकारचं काही कनेक्शन समोर येत आहे आणि ही बातमी प्रत्येक लोकांनी पाहणं गरजेचं आहे. ज्यामुळे आता हजारो ग्राहकांचे पैसे बुडण्याची भीती लोकांना वाटू लागली आहे. पण एच-डी-एफ-सी बँकेमध्ये नेमका असा कोणता घोटाळा झालाय, त्याचं कनेक्शन महाराष्ट्र सरकारबरोबर आहे का? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथून पुढे प्रत्येक मुद्दा सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की ही माहिती प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकमध्ये जर नियमांना वाकून खात्यामध्ये वेगळं चित्र दाखवून कोट्यवधी रुपयाचा घोळ होत असेल, तर सामान्य माणसाने आपल्या पैशावरती विश्वास कसा ठेवायचा? आरोप असा आहे की एच-डी-एफ-सी बँकने भारतीय रिझर्व्ह बँकचे सर्व नियम मोडून महाराष्ट्र सरकारला जास्त व्याज देण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडलाय, जो मार्ग अधिकृत नाहीये, नियमात बसत नाही आणि हे प्रकरण काही 1-2 दिवसाचं नाही, 2021 पासून चालू आहे. विशेष म्हणजे एच-डी-एफ-सी बँकेचा हा धक्कादायक प्रकार बँकेच्या ऑडिट कमिटीच्या तपासामध्ये समोर आलाय. त्यामुळे आता सर्वत्रच प्रश्न निर्माण झालाय. देशातील एवढ्या मोठ्या बँकेमध्ये एवढा मोठा धक्कादायक प्रकार चालू असताना याची माहिती कोणालाच कसं काही मिळाली नाही? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाची माहिती सांगत आहे. कारण की आपल्यातील अनेक लोकांचे पैसे एच-डी-एफ-सी बँकेमध्ये असतील. त्यामुळे आपले पैसे सेफ आहे की नाही, आपलं अकाउंट सेफ आहे की नाही, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. हा घोटाळा नेमकं काय झाला आहे ते जाणून घेण्या अगोदर काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. सर्वात अगोदर बँक कशी चालते हे समजून घ्या. बघा, कोणताही सामान्य माणूस आपला पगार, बचत, एफ-डी किंवा इतर कोणतंही कारण असो, ते पैसे आपण बँकेमध्ये ठेवतो. आता आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवलेत, त्याच पैशाचा वापर बँक कर्ज देण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी करते. म्हणजे बँकेमध्ये असलेला पैसा हा प्रत्यक्षात खातेधारकांचा असतो. म्हणजे आपण डोळे झाकून बँकेवरती विश्वास ठेवतो. त्यामुळे बँकेने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम बँक खातेधारकांवरती होतो. आता या प्रकरणामध्ये एच-डी-एफ-सी बँकेने काय केले बघा. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणारी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MSRDC ही संस्था एच-डी-एफ-सी बँकेकडे आली. आता MSRDC या संस्थेकडे 25 कोटी रुपयांचा निधी होता. तो 25 कोटी रुपयांचा निधी कोणत्या बँकेमध्ये ठेवायचा यावरती चर्चा सुरू होत्या. MSRDCचा मुद्दा होता, आम्हाला इतर बँका जास्त व्याज देते, मग एच-डी-एफ-सी बँक किती व्याज देईल? सामान्यतः बचत खात्यावरती किंवा अशा ठेवीवरती एक ठराविक व्याजदर ठरलेला असतो आणि तोच व्याजदर सर्वांसाठी लागू होतो. आता आपण इथे जे काय सांगतोय त्याच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. बचत खात्यावरती, ठेवीवरती सर्वांना समान व्याजदर असतो. एखादा सामान्य ग्राहक असला किंवा मोठी कंपनी असली, त्यांच्यासाठी नियम काही वेगळे नसतात, सारखेच व्याजदर दोघांनाही मिळतात. आता तसं पाहिलं तर एच-डी-एफ-सी बँकेचा अधिकृत व्याजदर 3.5% होता. पण 25,000 कोटीचा निधी एच-डी-एफ-सी बँकेला मिळण्याचा मोह इतका मोठा होता की इथेच कथेला वेगळं वळण मिळालं. बघा, आपण काय सांगितलं, एच-डी-एफ-सी बँक साधारणपणे 3.5% व्याजदर देते. पण MSRDCचा 25 कोटी निधी एच-डी-एफ-सी बँकेमध्ये ठेवायचा असेल तर त्याला 6% व्याजदर मागितला गेला आणि एच-डी-एफ-सी बँक त्यासाठी तयार देखील झाली, जे जवळपास दुप्पट व्याजदर झाला हा. आणि त्या व्याजदराचे पैसे कुठून जाणार? तर सामान्य माणसाच्या अकाउंटमधून. आता इथे प्रश्न असा आहे, बँकेच्या नियमानुसार सर्वांना जर समान व्याजदर लागू आहे, तर सरकारी संस्थेला दुप्पट व्याजदर का दिला जातो? एच-डी-एफ-सी बँकने हे सर्व कसं काय घडून आणलं? याच्या पाठीमागे देखील एक सत्य आहे. जे काय आरोप झाले त्यानुसार एच-डी-एफ-सी बँकेने मान्य केले, त्यांनी MSRDCला 6% व्याजदरांनी पैसे दिलेत. पण इथं एच-डी-एफ-सी बँकेने ही गोष्ट व्याज म्हणून दाखवली नाही, कारण तसे जर केले असते तर मोठा नियमभंग झाला असता. एच-डी-एफ-सी बँकेवरती मोठी कारवाई झाली असती. महाराष्ट्राची सरकारी संस्था MSRDC यांना जास्त व्याजदर देण्यासाठी एच-डी-एफ-सी बँकेने दुसरा मार्ग निवडला, तो म्हणजे मार्केटिंग विभागातून वेगळ्या पद्धतीने पैसा फिरवणं. कागदोपत्री काय दाखवलं, हा खर्च रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनसाठी केला जात आहे, पण प्रत्यक्षामध्ये तो एक्स्ट्रा व्याजदराचा पैसा काही वेंडर मार्फत MSRDCच्या संबंधित व्यवहारासाठी वापरण्यात आला. म्हणजे इथं काय झालं, एच-डी-एफ-सी बँकेने महाराष्ट्र सरकारी संस्था असलेली MSRDCला नियमामध्ये न बसणारा व्याजदर तर दिला, पण ती गोष्ट कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून मार्केटिंगचं नाव पुढे केलं.
तर यामध्ये आणखीन धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? हा सर्व प्रकार आहे ना बँकेच्या अंतर्गत जेव्हा तपास चालू होता ना, तेव्हा ही गोष्ट समोर आली. म्हणजे इतक्या दिवस ही गोष्ट लपून ठेवली आणि कोणालाही सांगितली नाही. म्हणजे नियमानुसार एच-डी-एफ-सी बँक सामान्य लोकांना कमी व्याज देते आणि महाराष्ट्र सरकारी संस्थेचे 25 कोटी रुपये बँकेत ठेवायचे म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीने जास्त व्याजदर द्यायचे आणि ते व्याजदराचे पैसे बँकेतूनच काढायचे. म्हणजे एक प्रकारे इथं ग्राहकांबरोबर फसवणूक होत आहे. मग ग्राहकांना 6% व्याजदर का मिळत नाही? MSRDCला 6% व्याजदर का दिला? कोणत्या मार्गाने दिला? या प्रकरणामध्ये आणखीन एक गंभीर बाब म्हणजे यामध्ये एका व्यक्तीचा सहभाग असणं फार कमी शक्यता आहे. कारण की अशा प्रकारचा व्यवहार करण्यासाठी अनेक विभागामधून फाईल फिरवल्या जातात. सामान्य ग्राहकांसाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे. कारण की बरीचशी लोक प्रायव्हेट बँकांवरती विश्वास ठेवतात. सरकारी बँकेमध्ये पूर्वी नीरव मोदी, चोक्सी यांच्यासारख्या प्रकरणामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हजारो कोटींचे घोटाळे झाले, कर्ज बुडाले, अनेक लोकांचे पैशांचेही प्रॉब्लेम झाले. त्यामुळे जास्त लोक प्रायव्हेट बँकांकडे वळली. कारण की लोकांना वाटलं की प्रायव्हेट बँका ह्या पारदर्शक असतात, तिथे नियमांचं काटेकोर पालन होतं. आता जर देशामधील एवढ्या मोठ्या बँकेमध्ये अशा प्रकारचे व्यवहार होत असतील, अशा प्रकारचे आरोप लागत असतील, तर सामान्य लोकांच्या पैशाचं काय? त्यांना व्याजदर जास्त का मिळत नाही? आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न, RBI या प्रकरणाची चौकशी करणार का आणि चौकशीमध्ये कारवाई करणार का? विशेष म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरतीही टीका केली. कारण की MSRDC हे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चालतं. त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांना या प्रकरणामध्ये काहीच माहिती नव्हतं का? असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. कारण की MSRDC वरती महाराष्ट्र सरकारचा पूर्णपणे अधिकार आहे आणि महाराष्ट्र सरकारच ते चालवते. आता HDFC बँकेने MSRDCला 6% व्याजदर का दिलं? व्याजदर देण्याची जी पद्धत वापरली ती योग्य होती का? सामान्य माणसाला 3.5% वरून 6% व्याजदर मिळेल का? HDFC वरती लावलेले हे आरोप सिद्ध होतील का? या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.